सर्वात जास्त धावा ज्याने जमवले ते 54 धावा तो होता खांदा संघ. थेट तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. मात्र त्यांच्या विरुद्ध कोणता संघ खेळेल, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सामना पाहिला होता चाकण विरुद्ध भिंगार आणि दोन संघामध्ये सर्वात जास्त धावा जमवले ते 39 धावा जमवले होते तो होता चाकण संघ. गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज शुभम नाईक. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज केलेला मोहन पारधी आणि त्याला साथ देते फलंदाज प्रकाश पारधी. आयवा कॅश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहू शकाल. जयवंत भस्मा, नितेश भस्मा आणि अजित भस्मा यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणारे जय वाघोबा संघ धामणी, जयवंत भस्मा, नितेश भस्मा आणि अजित भस्मा यांच्याकडून ही सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी लाभली. 100 रुपयाचा कॅश प्राइज. सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन पंच आमच्या मैदानावरती सरकले. जोमा पाटील सर अक्कुर्ली आणि त्यांना साथ देते आमचे स्क्वेअर लेग पंच संतोष खंडवी. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथे रिले कॅचचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला. तत्पूर्वी धावा इथे जमवल्या, सिंगल आली मात्र सुटलेला झेल जमिनीला इथे दान झाला. 3 षटकांच्या सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि त्या चुका आपल्याला इथे पहिल्या चेंडूवरती येणं साहजिक नव्हतं. गोलंदाजी करणाऱ्या आपण संघ पाहतोय मोपाडा संघासाठी फलंदाजी करते मैदानावरती कोंबलवाडी संघ. मोहन पारधी जो वाघाची वाडी इथे स्पर्धा झाली होती, दर्जेदार क्रिकेट खेळला होता, चॅम्पियन ठरला होता आणि मालिकावीर हा पुरस्कार त्याने जिंकला होता. मात्र तोच खेळाडू मैदानावरती मोठे फटके दाखवेल का? स्ट्रायकरला खेळतोय प्रकाश पारधी. प्रकाशसाठी हा चेंडू होता, गॅप मध्ये ढकललाय, चेंडू अडणार नाही. चेंडू गेला सीमा पार. पहिला चौकार प्रकाशच्या बॅट मधून. सामना स्पीडअप करायचे. रात्रीचे 1:50 झालेत. गोलंदाजी ते सज्ज होईल गोलंदाज शुभम नाईक. हा चेंडू आणि ते फलंदाज बाद. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली होती मात्र इथे पूर्णपणे गोटी नेम ज्याला म्हटलं जातं आणि फलंदाज बाद झाला. दांडी गोल. पहिला धक्का. मात्र प्रदर्शित झालं होतं. प्रथम आपण ऐकलं होतं त्याचं हे मराठी वर्जन आहे. आपण लहान असताना हल्दी समारंभामध्ये खूप नाचलो या गाण्यावरती. जाऊया आपण मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी इथे सज्ज होईल शुभम नाईक. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 5 धावा. प्रथम फलंदाजी करते कोंबलवाडी संघ. मोहनचं थांबणं इथे खूप गरजेचं असणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू भालचंद्रसाठी हा चेंडू. हा स्ट्रोक इथे दाखवलाय. ज्या स्ट्रोकची निश्चितच प्रतीक्षा केली होती प्रकाशनं, तो स्ट्रोक खेळू पाहत होता मात्र तो स्ट्रोक दाखवला भालचंद्रनं आणि चेंडू गेला सीमा पार. चौकार भालचंद्रच्या बॅटमध्ये. चौकार निश्चित संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहते कोणते मोठे फटके येणार आणि किती धावा इथे जमवल्या जातील. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. डॉट बॉल डॉट चेंडूची आपण इथे पाहते सांगता झाली, कारण खेळाडूंना सुद्धा माहिती आहे निर्धाव चेंडू फेकले तर दडपण वाढेल फलंदाजांवरती आणि तिथे विकेट्स येण्याची संभावना वाढेल आणि तोच प्रयत्न केला जातोय. आणि इथपर्यंतचा प्रवास आपण पाहिला. एकूण धावा आहे त्या धावसंख्या फलकावरती 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिला षटक आपण पाहतोय शुभम नाईक मैदानावरती. मी प्रेक्षकांना विनंती करेन जिथं आमच्या लाईटचा एक पोल आहे तिथून आपण बाजूला आमच्या मंचाच्या समोर
तिथून थोडस आपण बाजूला सरकायचंय, आपल्याला प्रेमाची विनंती. हा चेंडू नियंत्रण मध्ये नव्हता खेळाडू, जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत येईल सिंगल. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा जर आपण धावसंख्या फलकावरती पाहिल्या तर धाबा आहेत त्या 1-0, 10 धाबा धावसंख्या फलकावर. गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज अजय पवार. पहिला षटक आपण पाहिलं, धाबा खर्च झाले ते 10 धाबा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज इथे पुन्हा एकदा सज्ज होईल अजय पवार. पहिला चेंडू आहे, हा चेंडू होता लोवर फुल टॉस, मात्र पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल. स्वेर मारा ज्याला म्हटलं जातं. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली, धाबा झाल्या धावसंख्या फलकावरती 11 धाबा. इथे आपण सामना पाहतोय 3 षटकांचा सामना आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण मागच्या 4 रात्रीपासून पाहते. गोलंदाज तयार, फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र तरी सुद्धा ताकद एवढी होती की मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. कणकणीत दणदणीत षटकार. सुवर्ण संधी आहे बघा. जयवंत बसमा, नितेश बसमा आणि अजित बसमा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि ह्या संधीचं सोनं प्रेक्षक वर्ग कधी करेल ही सुद्धा इथे चर्चा केली जाते. गोलंदाज इथे पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेट. बॅटची एज होती, मात्र इथे चकला यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. अजय पवार आपण मैदानावरती पाहते. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 17 धाबा आहेत धावसंख्या फलकावरती. मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते चौकार, तो षटकार इथे मैदानावरती दाखवेल का संघ, ही सुद्धा चर्चा आहे. ओव्हर द विकेट ना गोलंदाज अजयचा हा चेंडू, लाजवाब फलंदाजी, चेंडू सीमा पार, आयवाक्याचा प्रयत्न, मात्र निसटला चेंडू हातामधून. चेंडू सीमा पार, षटकार. तर किरण ढुमणे गाडेश्वर यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी कोंबलवाडी संघाच्या फलंदाजांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. गणपत वारगडा यांच्याकडून आयवा कॅचसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर प्रेक्षकांना सुवर्ण संधी, तब्बल 600 रुपये मिळतील. एक आयवा कॅच आणि पैसा वसूल होईल. आणि अपूर्व एंटरप्राइजेसचे सन्माननीय अनंत पिरकर साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आयवा कॅश साठी. संदीप ठाकरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये, तब्बल 900 रुपयाचा कॅश प्राइज आहे एक आयवा कॅश साठी. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सोनं कोण करेल, प्रेक्षकांमध्ये चर्चा. इथं आपण इथं पाहते पंचांचा
एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरेगला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आयवा कॅश साठी आयवा जेल साठी तयार. 900 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ह्या मॅच साठी ही सुवर्ण संधी असणार आहे. मात्र हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दोन षटक इथे मात्र पंजा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाबेनं संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली. धाबा आहेत त्या 26 धावा आहेत. जोमा पाटील सर आणि त्यांच्या समवेत असतील आमचे स्क्वेअर लेग पंच संतोष खंडवी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अजय पवार. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू आपण पाहिला. मात्र पंचाचा इशारा येईल. 2 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 26 धावा. तर आयवा कॅश साठी सुवर्ण संधी बघा. गणपत वारगडे यांच्याकडून 500 रुपये. किरण डुमणे यांच्याकडून 200 रुपये. त्यानंतर जयवंत भस्मा, अजित भस्मा आणि नितेश भस्मा यांच्याकडून 100 रुपये. रमेश भस्मा यांच्याकडून 100 रुपये आणि अपूर्व एंटरप्राइजेसचे अनंता पेरकर साहेब यांच्याकडून 100 रुपये. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे एका आयवा कॅश साठी. या सामन्यासाठी सुवर्ण संधी. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात एक्स्ट्रा कव्हर मध्ये येईल आणि इथे एकच धाव मिळणार. गोलंदाजीसाठी आलाय मयूर पवार. तिसरा षटक घेऊन संघाची धावसंख्या 1 न वधारते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणारे 1000 रुपये कोण कमावणार? निश्चितच गोलंदाज इथे सज्ज होईल. गोलंदाजीसाठी मयूर पवार. ओव्हर द विकेटनं कमालीचा चेंडू होता. इथे कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी दिली नाही आणि इथे आपण पाहते निर्धाव चेंडूची सांगता झाली. तर निश्चितच जयवंत भस्माचे सुपुत्र उत्कर्ष भस्मा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयवा कॅश साठी. तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. एक आयवा कॅच आणि ते तुमची रात्र मात्र निश्चितच सुखाची होईल. पैसा वसूल ही स्पर्धा आपल्यासाठी असणार आहे आणि सर्व या स्पर्धेवरती प्रेम करणारे आमचे सर्व अतिथी मान्यवरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. जाऊया मैदानावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पहिला डाव आपण पाहते. कोंबलवाडी संघ फलंदाजी करते. हा चेंडू सुद्धा सुरेख आहे. काय कमालीचा चेंडू फेकतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. धावा रोखल्यात शेवटच्या क्षणाला. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि धावा धावसंख्या फलकावरती 28 धावा. गोलंदाज तयार. पाचवा चेंडू षटकातील फुलटॉस आहे. आयवा कॅश साठी संधी हुकली आणि इथे पाहतोय चेंडू सीमा पार. षटकार
केला गेला होता आयवा झेल साठी, मात्र 1100 रुपये जाग्यावर लॉस झाले. थोडासा नाराज असेल, मात्र संधी होती, संधी पुन्हा पुन्हा येईल. अजूनही या शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. तब्बल अजूनपर्यंत 19 चेंडू आहेत आपल्याकडे. किती षटकार येतील आणि आयवा कॅचसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली ती 34, 34 धावा आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या 39. गोलंदाज तयार, लास्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका, सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं. आयवा कॅच, लगेच आपण यायचे. आयवा कॅच घेतली आणि तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे पूर्णपणे पैसा वसूल झालाय आणि इथे आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग इथं खुश झालाय. 1100 रुपयाचा कॅश प्राइज धावत मैदानावरती. तर एकदा वसंत पारधीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आयवा कॅचचा मानकरी ठरला आणि ते पैसा वसूल झाला. आजची रात्र मात्र विसरणार नाही आणि पूर्णपणे इथे आयवा झेल पकडला आणि 1100 रुपयाचा मानकरी ठरला. 18 चेंडूसाठी ही सुवर्ण संधी कंटिन्यू असणार आहे. 3 षटकासाठी आपल्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या तब्बल 40. तर 41 टार्गेट आहे. तर या पुढचा सामना असणार आहे. तर आयवा झेल साठी जी सुवर्ण संधी होती त्याची टाइम लिमिट कोंबलवाडीची जी इनिंग होती त्यासाठीच होती, मात्र ती आपली लिमिट संपले. मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज जे असणार आहे ते जयवंत भस्मा, नितेश भस्मा आणि अजित भस्मा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज ते कंटिन्यू असणार आहे. फलंदाज मैदानावरती जायचे. अपूर्व एंटरप्राइजेस अनंत पिरकर साहेब त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज, तब्बल 200चा कॅश प्राइज हे कंटिन्यू असणार आहे. 41 टार्गेट आहे. या पुढचा सामना असेल बघा. मी विनंती करेन चाकण संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा खांदा संघाचा संघनायक, दोन्ही संघांचे संघनायक संपर्क साधा. या पुढचे सामने 2 षटकांचे असतील, लक्ष असू द्या. खांदा विरुद्ध चाकण, 2 संघांचे संघनायक लगेच संपर्क साधा. तो मैदान के अंदर हम चाहेंगे दोस्तों, चलो बल्लेबाज मैदान के अंदर तेजी के साथ आपको जाना है दोस्तों. जीतने के लिए 41 रन की दूरी है. मैं गुजारिश करता हूं चाकन क्रिकेट टीम का कप्तान और खांदा क्रिकेट टीम का कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है. चाकन क्रिकेट टीम का कप्तान यहां पर पहुंच चुका है, तो खांदा क्रिकेट टीम का कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है. चलो शुरुआत करनी है मुकाबले को. बल्लेबाजों से मैं गुजारिश करता हूं चला मी विनंती करेन फलंदाजी करणारे संघ एवढा उशीर आपण करू नका. तर रमेश भस्मा साहेब पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होईल. खांदा विरुद्ध चाकण, 2च ओव्हरची मॅच आहे, लक्ष असू द्या.
तर संदीप ठाकरे पोलीस पाटील गराडा त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होईल. 2 ओव्हरची मॅच आहे खांदा विरुद्ध चाकण या दोन संघामध्ये. तर जे आमच्या मंचाच्या समोर खांबाच्या वरती जी लाईट आहे तिथून आपण बाजूला व्हायचंय. आपल्याला प्रेमाची विनंती आहे. तो मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों. पहली गेंद के ऊपर सिंगल आता बा. फुल टॉस गेंद आई हुआ कैच का मौका बनेगा. 200 का इनाम क्या आएगा? जी नहीं, गेंद सीमा पार. सिक्सर. ये बड़ा छक्का आता हुआ मुकाबले में मजा बरकरार है. पहली 2 गेंदे 7 रन बने यहां से. एक और अच्छे स्ट्रोक की तलाश थी. गेंद हवा में है. पीछे खिलाड़ी नीचे भी आएंगे. इस बार गलती नहीं होगी. और पहला बड़ा झटका लगता हुआ शुभम नाइक बैक टू द पवेलियन. नया बल्लेबाज मैदान के अंदर अजय पवार. अजय पवार की बल्लेबाजी में याद है वागाचीवाड़ी का मैदान नाइट की वो टूर्नामेंट और 50 रनों की शानदार पारी खेली थी और 5 गेंदों में 5 छक्के लगाए थे इस खिलाड़ी ने. यहां पर 41 का टारगेट है. अजय पवार के लिए गेंद करी गई. तेज रफ्तार यॉर्कर से वार किया. इस बार खुद के ऊपर विश्वास रहना बेहद जरूरी हुई. जिस तरीके से कहते हैं ना कि कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है. यूं तो बहुत रिश्ते बनते हैं दुनिया में दोस्तों, लेकिन कीमत रिश्तों की नहीं विश्वास की होती है. और यह विश्वास है अजय पवार को. और गेंद गई सीमा रेखा पार. दैट इज अ ह्यूज वन. सिक्सर. आना है आपको. 200 का इनाम है. दौड़कर आ रहे. यह मजा है. 5 सेकंड में आपको आना है, नहीं तो इनाम नहीं मिलेगा. और तेज. ये गेंद हमने देखी. पहले ओवर की समाप्ति होती भी पहले ओवर में रन आए टोटल 13. जीत की बात करेंगे. जीतने के लिए 12 गेंदे 28 रनों की और जरूरत है. 200 का इनाम यहाँ पर हमारे अनंता पिरकर साहब और उनके साथ में हमारे जयवंत भस्मा, अचित भस्मा और नितेश भस्मा, इनके माध्यम से 100 का इनाम है. 200 का इनाम आयवा कैच के लिए. लगातार 6 छक्कों के लिए लगभग 10,000 रुपए का इनाम है मनोहर भस्मा इनके माध्यम से. मैदान जरूर चलेंगे. मैदान के अंदर हम जरूर चलेंगे दोस्तों. 28 की जरूरत है 12 गेंदों के ऊपर. ये गेंद हमने देखी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद. जिस तरीके से पंचाओं में उड़ने के लिए अपने पंख खोलता है उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें दिखाया, हमें बताया कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई और टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई. 12 गेंदे जीतने के लिए जरूरत है 27 की आवश्यकता.
थैंक यू सो मच। तो यहाँ पर संदीप जी ठाकरे पुलिस पाटिल गराडा और रमेश जी भस्मा पुलिस पाटिल धामनी, इनकी ओर से लगातार 3 छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम बल्लेबाजों के लिए दिया जाएगा। अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद जाएगी, क्या गेंद रुकेगी? जी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा यहां से चौका। मुकाबले में मजा बरकरार है। आने वाली गेंदें बचेगी 10 गेंदें और 19 रनों की जरूरत। थैंक यू सो मच। 10 गेंदे 19 रनों की जरूरत है। एक और अच्छा स्ट्रोक, आईवा कैच का मौका बनेगा? जी नहीं, गेंद सीमा पार, मिलेगा छक्का। 9 गेंदे बचेगी, जीतने के लिए जरूरत है 13 रनों की जरूरत। थैंक यू सो मच। आने वाली गेंदें बचेगी यहां से 9 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 13 रनों की जरूरत है। क्या मुकाबले में मजा आएगा? राउंड द विकेट से ये गेंद, प्रेशर साफ छलकता हुआ। यहां पर हम देख सकते हैं वाइड गेंद करार, 12 रन की जरूरत है। लगातार 6 छक्कों के लिए 5000 रुपए का इनाम है मनोहर भस्मा इनके माध्यम से। ये गेंद हमने देखी, गेंद में ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा। दैट इज अ बिग 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 हिट, 6। सो मच। आई हुआ कैच, फास्ट आना है आपको। मुकाबला यहां से शुरू होगा। अनंता पेरकर और अजीत भस्मा, नितेश भस्मा और जयवंत भस्मा, इनके माध्यम से 100 रुपए का इनाम है, तकरीबन 200 का इनाम। जोरदार तालियां इस आईवा कैच जिन्होंने लिया था। टीम की रन संख्या है टोटल 35 रन है। जीतने के लिए जरूरत है 6 रन की जरूरत। ये गेंद हमने देखी, अंपायर को शक के नजर निगाह से जरूर देखा था, लेकिन यहां से 2 ओवर की समाप्ति होती हुई। तो अंतिम 6 गेंदे और 6 रन की जरूरत। थैंक यू सो मच। 6 गेंदे और जीतने के लिए 6 रन की जरूरत है। स्ट्राइकर इनके ऊपर है अजय पवार। शानदार और जानदार मुकाबला। 41 का टारगेट था। जो भी टीम जीतेगी सीधा चौथे दौर में प्रवेश कर जाएगी। इसके बाद का 2 ओवर का मुकाबला आने वाला है। चाकन बनाम उनके खिलाफ होगी टीम खांदा। ये गेंद देखी हमने, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन मिलेगा जरूर। अब गेंदे बचेगी 5 और 5 रन की जरूरत है। 5 गेंदे 5 का समीकरण। ऐसा लग रहा था कि मुकाबला एक तरफा चलेगा, लेकिन यहां से बल्लेबाजों की दादागिरी यहां से पेश हुई। अब 5 गेंदे बची है,
5 रन की जरूरत है। क्या ये रन बचेंगे? क्या इस मुकाबले में मजा आएगा? जिस तरीके से कहते हैं ना कि जीत की खातिर वह जुनून चाहिए, इस जिसमें उबालो ऐसा खून चाहिए। या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। क्रिकेट में जैसे कहा जाता है नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। ये 5 रन भी रुक सकते। क्या ये गेंदें रुकेगी? तीसरे अंपायर की मांग। संतोष खंड भी तीसरे अंपायर की भूमिका निभाएंगे। 5 गेंदे 5 रन की जरूरत है। कौन जीतेगा बाजी? कौन जीतेगा मुकाबला? सीधे बल्ले से खेला जरूर, खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश और 2 रन आसानी के साथ पूरे करे बल्लेबाजों ने। तो 4 गेंदे जीतने के लिए 3 रनों की और जरूरत है। कंपलसरी चेस। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। 4 गेंदें बची है और जीतने के लिए 3 रन की जरूरत। गेंदबाज तैयार एक बार फिर से। ये गेंद गैप में गेंद जाएगी, खिलाड़ी पीछे तैनात है। 1 रन जरूर मिलेगा, दूसरे की कोशिश की जा रही है और यहां से बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों। 3 गेंदें बची है और जीतने के लिए 2 रन की जरूरत। तीन गेंदों में 2 की जरूरत है। कल की रात में हमने मुकाबला देखा था। मुकाबला था बापदेव वाड़ी और मोटी धामनी के बीच में। 2 गेंदों में 2 की जरूरत थी, लेकिन वहां से धामनी क्रिकेट टीम वो रन बना नहीं पाई और इस टूर्नामेंट को टाटा बाय बाय अलविदा कहना पड़ा था। लेकिन क्या यहां पर वो रन बनेंगे? अंतिम 3 गेंदे और 2 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार और यहां से मुकाबला अभी भी जीवित है दोस्तों। क्या लाजवाब गेंद फेंकी यॉर्कर और यहां से मुकाबले में मजा बढ़ता चला जाता हुआ। अंतिम 2 गेंदे और 2 रन की जरूरत। थैंक यू सो मच। तो कोंबलवाड़ी क्रिकेट टीम यदि मुकाबला जीतती है तो गणपत वारगड़ा इनके ओर से 500 रुपए और किरण जी ढूमने गाड़ेश्वर इनके ओर से भी 500 रुपए के इनाम दिया जाएगा। 1000 रुपए मिलेंगे कोंबलवाड़ी क्रिकेट टीम को। लेकिन 2 गेंदे 2 रनों को रोकना है। क्या इस मुकाबले में मजा आएगा? क्या अंतिम क्षण में मुकाबला चला जाएगा? टेंशन भरा माहौल। किनके हिस्से में आएगी खुशी, किनके हिस्से में आएंगे गम। जिस तरीके से कहते हैं ना कि बिंदास मुस्कुराओ क्या गम है। टेंशन यहाँ जिंदगी में किसको कम है। हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। अंतिम 2 गेंदे 2 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार। ये गेंद हल्के हाथों से खेला जरूर। 1 रन मिलेगा, थोड़ी सी दूसरे की कोशिश है। रन मिलेगा सिंगल। 1 गेंद 1 रन की कंपलसरी जरूरत। अंतिम में 1 गेंद 1 रन की जरूरत है दोस्तों मुकाबला जीतने के लिए। जिस तरीके से कहते हैं ना कि अगर आप क्रिकेट के दीवाने हो तो आपकी देखने वाली आंखें, सुनने वाले कान और महसूस करने वाला दिल थाम कर बैठिएगा। ये बड़ा मुकाबला है। सभी की दिल की धड़कनें तेज है। जिस तरीके से कहते हैं कि हम चाहते हैं कि मुकाबला दिलकश हो, हम चाहते हैं कि मुकाबला हैरत अंगेज हो, हम चाहते हैं कि मुकाबला हाई वोल्टेज हो, हम चाहते हैं कि मुकाबला रोंगटे खड़े कर देने वाला हो, हम चाहते हैं कि मुकाबला दिल को धड़काने वाला हो, हम चाहते हैं कि मुकाबला देखते वक्त हमारे दिल जोरों से धड़के और दिल धड़का
भड़काने वाला मुकाबला। अंतिम एक गेंद, 1 रन की जरूरत है, लेकिन हमारे चाहने से न चाहने से कुछ नहीं होता दोस्तों। चाहना होता है बल्लेबाजों को, चाहना होता है गेंदबाजों को। क्या बचा पाएगी 1 रन, क्या बनाएंगे 1 रन, कौन जीतेगा बाजी? एक तरफ मोपाड़ा, दूसरी तरफ कोंबलवाड़ी क्रिकेट टीम। किसकी होगी जीत, किसकी होगी हार, किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे? क्या होगा इस मुकाबले का नतीजा? माचिस तो दोस्तों फालतू में बदनाम है, आग तो इस मुकाबले ने लगा रखी है। अंतिम एक गेंद, सभी दर्शकों की निगाह है मैदान के अंदर होनी चाहिए। लाजवाब मुकाबला, हैरत अंगेज मुकाबला, क्रिकेट का नाटक, क्रिकेट का ये ड्रामा मैदान के अंदर चलता हुआ। तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों इस गेंद के लिए। अंतिम एक गेंद, 1 रन की जरूरत है। मुकाबला कौन जीतेगा, मोपाड़ा या फिर यहां से कोंबलवाड़ी? 1 गेंद 1 रन की जरूरत, सिर्फ तालियों की आवाज आनी चाहिए। और मुकाबला जीता टीम मोपाड़ा। वेल प्लेड। निराशा देखी जा सकती है, लाजवाब गेंद फेंके थे। और जिस तरीके से हमें जानकारी मिली कि जब भी मोपाड़ा और कोंबलवाड़ी क्रिकेट टीम एक दूसरे के खिलाफ आती है, मानो ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड खेल रहा हो और एशेज की तरह यह खुन्नस क्रिकेट होता है। और आखिरकार मुकाबला जीता मोपाड़ा टीम ने। वेल प्लेड बॉयज. तर सामन्याचा हिरो. चला पुढचा सामना असणार आहे. खांदा संघ मैदानावरती आपण उतरा.